पे नाही प्ले. प्ले बोल. PLAY प्ले. AY प्ले. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. स्वागत आहे आपल्या अजून एका व्लॉग मध्ये. गाईज, आपण आज आपल्या स्टुडिओची क्लिनिंग करणार आहे. भरपूर टाइम बस आपण मिक्सर वगैरे आपण काही क्लीन केलेला नाहीये आणि स्टुडिओ मध्ये पण भरपूर धूळ वगैरे झालेली आहे. म्हणजे आपलं जे पीसी वगैरे जेवढं पण आपलं सेटअप आहे तुम्हाला मी दाखवतो. इथे बघू शकता भरपूर धूळ वगैरे बसलेली आहे याला. तुम्हाला असं दिसत नसेल. भरपूर काम आहे जे आपली क्लिनिंग वगैरे करायची. इथं पण भरपूर धूळ वगैरे बसलेली आहे. तर आपल्याला आज सगळी क्लिनिंग वगैरे करायचंय आणि या साईडला पण मिक्सर वगैरे भरपूर धूळ बसलेली आहे याला. ते आपण क्लीन करायचंय. हा आपला बारका भाऊ आहे सोहम. हाय कर. सो आपण क्लिनिंग वगैरे करून घेऊ. या साईडला आपल्या महाराजांचं बोट पण भरपूर तर धूळ वगैरे बसलेली आहे. हे सगळं टोटली आपल्याला आज क्लीन करायचंय गाईज. ब्लॉग शूट पण तरी बघा चॅनल होती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. चला ब्लॉग सुरू करूया. आपण हे फ्लोअर आणलेलं आहे जे ह्याच्यानेच आपण क्लीन करणार आहे. कसं ह्याच्याने लवकर लवकर सगळी धूळ बाहेर निघते. जर आपण कपडे वगैरे पुसत बसलं तर भरपूर टाइम जाईल. हे आपण काढून जेवढं पण धूळ आहे ते सगळीकडे आपण फ्लोअर मारणार म्हणजे लवकर सगळी धूळ बाहेर पडेल. कोणती गेम? अरे यामध्ये गेम वगैरे नाही चालत. त्याच्यामध्ये आपण गाणी बनवतो. डीजेचे गाणे आहेत ना ते बनवतो आपण. याच्यात गेम नाहीये. डीजेचे गाणे मी बनवतो पण तुला नाही समजणार ना मी काय बनवतोय ते. ह्याच्यामध्ये अरे ह्याच्यामध्ये आपण गाणी नाही बनवत. त्याच्यामध्ये आपण मिक्सिंग करतो. हे बघ ह्याच्यामध्ये जे गाणे बनवतो ना आपण इथं ते इथं आपण प्ले करतो. काय करू? प्ले. प्ले प्ले पे नाही प्ले. प्ले बोल. PLAY प्ले. AY प्ले. चल पहिला आपण क्लिनिंग करून घेऊ. बघ आपण फ्लोअर मारू पहिले, मिक्सर वगैरे क्लीन करू, त्यानंतर आपण गेम खेळू. तुला गेम देतो मी खेळायला. पीसी मधली गेम पाहिजे तुला? त्याच्यामध्ये गेम लावून देतो मी तुम्हाला. इकडे इकडे पॅन्ड्राईव्ह दे. चल इकडे चल. पॅन्ड्राईव्ह काय पूर्ण नको लगेच. कोणतं? नाही पहिला आपल्याला क्लीन करायचं. सगळं क्लीन करून मग आपण गेम पाहिजे का तुला? जी ऑपरेटिंग करायची काय पाहिजे तुला? गेम खेळायचं. पहिला आपण मला क्लीन करायला मदत कर पहिले. हा पहिला आपण क्लीन करू. चल कपडा घे. इधर तुला एक कपडा देतो. पकड. तू हे कपड्याने क्लीन कर, मी फ्लोअरने करतो. हे नाही पुसायचं. ह्याच्याने आपल्याला ते सगळं पुसायचंय बाळा. हे नाही रे. ह्याच्याने आपल्याला हवा मारायची म्हणजे सगळी धूळ बाहेर जाईल. कसं? आता आपण हे लावू मग तुला दाखवतो. पकड. सो गाईज आपण पहिला फ्लोअर लावून घेऊ आपला आणि जेवढं पण धूळ वगैरे बसते ती सगळी क्लीन करू. पुढे आला तू. हे पकड. चल आता पकड. आधी वायर दे मला. ते खाली ठेवतो. आपल्याला ते वायर वगैरे लावून घेऊ आपण. हवा नको मारू तू. ओके चल माझ्याकडे फ्लोअर लावलेलं आहे. त्याला आपण पुढं काय अजून लावलेलं नाहीये. याला भरपूर स्पीड भरपूर आहे याला. तुम्हाला दाखवतो. हवा लागते बघू. लावा लागते. जास्त लागते का? हे लाव हे लाव हे लाव हे लाव. त्याला हे लाव. फ्लोअर ते पुढचं लाव. फ्लोअरला लाव. हा येतं का? लावतो तुला. लाव नीट लाव. आपण सगळे डस्ट वगैरे जी पण आहे ती बाहेर काढू. बघू शकता म्हणजे लय पावर आहे काही झाला. भरपूर जेवढी पण डस्ट सगळी बाहेर पडते. नॉर्मल इथनं मारून घेऊ आपण. सो गाईज आपण आता फ्लोअर वगैरे मारलेले. आता नॉर्मली आपण कपड्याने पण थोडंफार पुसून घेऊ इथं. तर बघू शकता आपले स्टुडिओ मॉनिटर HS5. इथं नॉर्मली काही जास्त धूळ वगैरे बसलेली नाही कारण मी जेव्हा HS5 परचेस केलं ना गाईज म्हणजे तेव्हा स्टार्टिंग पासूनच मी ह्याच्यावरती कपडे टाकून ठेवले होते. म्हणजे मला माहिती होतं की आधीचे जे मॉनिटर होते ना त्याच्यावरती कपडा वगैरे असं काहीच नव्हतं. मग त्याच्याने काय होतं पूर्ण धूळ वगैरे बसायची यावरती. आता मी कपडा ठेवला तर मग काय असं वाटत नाही. म्हणजे प्रॉपर जसं स्टार्टिंगला आणलं होतं नवीन मी अजून पण तसंच प्रॉपर नवीन दिसतं ते मला. म्हणून ह्याला काय एवढं पुसायची गरज वगैरे पडणार नाहीये. सेकंड या साईडला पण सेम तसं ठेवलंय. आता आपण फक्त वरचं जे पण आहे ना याला जवळ डस्ट वगैरे बसलेली आहे ते पुसून घेऊ. कपडा कुठे? कपडा दे. दिसेल कपडा. आता बाकी जेवढी डस्ट आहे ना हे सगळी पुसून वगैरे घेऊ आपण याच्यावरती. कारण काय विषय होतो आपला ज्यावेळेस दरवाजा ओपन असतो ना त्यावेळेस थोडंफार डस्ट आतमध्ये येते, धूळ आतमध्ये येते. आणि काय माहिती कुठून ज्यावेळेस मी सगळं पूर्ण जेव्हा बंद करतो ना खिडकी वगैरे त्यावेळेस पण म्हणजे भरपूर धूळ वगैरे बसती. आता इथं पण बघू शकता. आता साऊंड कार्ड वगैरे आहे ना मी आता जरी पुसलं ना 2 दिवसानंतर परत इथे धूळ वाचणार. म्हणजे
प्रॉपर जेवढं अख्खं पॅक असलं ना तरी पण इथे आहे ना अख्खी धूळ वगैरे बसते गाईस. आता हे सगळी क्लीन वगैरे करून घेऊ आपण. कीबोर्ड वगैरे पण क्लीन केलेलं आहे मगाशी फ्लोर मारला, कारण आतमध्ये जेवढी डस्ट होती ना त्याच्याने निघत नव्हती, त्या फ्लोर मारूनच आपण सगळी डस्ट वगैरे बाहेर काढून घेतलेली याला आपण. काय स्टुडिओची क्लिनिंग तर झाली आहे. आता सोयीचा बॉल आला होता, सोय आलेला आहे बाहेर आपल्याला घ्यायला. आपल्याला थोडं बाहेर जायचंय, म्हणजे आपल्याला एक शॉप बघायला जायचंय. लवकरच सांगेल मी तुम्हाला आपण शॉप कशासाठी बघतोय आणि का आपल्याला शॉपची गरज आहे, तुम्हाला सांगेल लवकरच ब्लॉग मध्ये थोडं. ते आलंय गाईच, आम्ही चाललो थोडं बाहेर, कारण आपल्याला थोडं आपल्या शॉपचं बघायचं होतं. गाईज इकडं आपलं सोहेल भाऊ आपल्या रेंटसाठी फुल हे करायला लागलंय, काय रेंट पाहिजे म्हणून. खूप ट्राय करतोय आपण गाईज शोधायचा, पण भेटत नाही आपल्याला. बघूयात कुठं भेटतो कुठे नाही. आपला सोहेल भाऊ पण फुल कष्ट करतोय, सगळ्या शॉपवाल्यांना फोन वगैरे लावतोय की शॉप वगैरे भेटेल का नाही. इथं पण एक सेलला दिसतोय, याला फोन लावला होता पण इथं सेलला ठेवलेले. आपल्याला सेलला नाही पाहिजे, आपल्याला रेंट ते पाहिजे काय. आम्ही शोधतोय, इथं सोहेलने भाऊने पण कोणाला तरी फोन लावलाय. काय आलं दोन्ही त्यांचे घेतलं. इथं एक भेटलेलं आहे आपल्याला रेंटने, बघू त्यांना विचारून काय म्हणतात ते. कधी देतो सोहेल भाऊ आम्हाला सोडून आता चाललेलं आहे. गाळा तर भेटला नाही काय. हायकोर्टचा फोन आला. गाईज आपण आलेलो आहे आपल्या स्टुडिओवरती. आता स्टुडिओवरती सगळे पोरं प्रॅक्टिस वगैरे करत असते, मी तुम्हाला दाखवतो. इथं आपला स्टुडिओ आहे, तिथे आपले स्टुडंट लोक प्रॅक्टिस वगैरे करतात. आणि ह्याचा थोडासा कमी करायचा, दोन्ही गाण्यांची गेन सेम करायचे आपल्याला, बरोबर. त्याला सगळे नॉप वगैरे सगळे करायचे याचे. का वाजत नाही, थोडं उशिरा वाजतो. दुसरं गाणं घे. किती लाईट लागतं ते 2, त्या साईडचा क्यू कर. हो झाला, प्रॉपर सेट झाला दोघांचा गेम. ठीक आहे, फक्त थोडंसं मास्टर वाढवायचा. आता त्या साईडला गाणं चालू आहे, हे वाला गाणं तू प्ले केलंय बरोबर. मग त्या गाण्याच्या कंपेअरमध्ये हे गाणं पुढे पळतं का मागं बघायचं, त्याचं गाणं पुढे. मग ह्या गाण्याला पण काय करायचं, तू पुढे घेऊन जायचं. घेऊन तुमची मी तुम्हाला सांगतो काय करायचं. सोबत आता क्लास जेवढं पण मेंबर सगळं घरी घेऊन देत आणि क्लास पण आपला पूर्णपणे बंद झाला. शॉप बघायला गेलो होतो काहीच, पण शॉप काय एवढं भेटलंच नाही आम्हाला. बहुतेक तिकडे आम्ही शोधलं तर सगळे सेल झाले होते, आम्हाला शॉप काय बरोबर भेटले नाही. तर बघूया उद्या पण जाऊ आपण, उद्या परत शोधू आपण शॉप वगैरे भेटतो का नाही आपल्याला. काही आजचं लोक थांबवतो आणि स्कूल वगैरे पण करून मी पण जातो घरी. काय आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.